रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 8. यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पञ्च तत्तामसमुदाहृतम्. आणि जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरामध्ये पूर्ण सारखे आसक्त असते, तसेच ते युक्तिहीन, तत्वार्थरहित व तुच्छ असते, ते ज्ञान तामस म्हटले आहे. तरी किरीटी जे ज्ञान हिंडे विधीचे निवस्त्रेहीन, श्रुती पाठ मोरी नग्न म्हणवनी तया. येरी ही शास्त्र बटी करी जे निंदेचे विटाळवरी, बोळविले से डोंगरी म्लेंछ धर्माच्या. जे गा ज्ञान ऐसे गुणग्रहे तामसे, घेतले भवे पिसे होऊनिया. जे सोयरिके बाधू नेणे पदार्थी निषेधून म्हणे, निरोविले जैसे सोने शून्यग्रामी. तया तोंडी जे नाडळे का खाता जेणे पोळे, तेची एक वाळे येर घेणेची. पैसोने चोरिता उंदिरू न म्हणे थर विथरू, नेणे मांस खाईरू काळे गोरे. नाना माझी बोहरी कडसणी जेवी न करी, काजी तमेले न विचारी बैसता माशी. अगावाता का वाढिलिया साजूक का सडलिया, विवेकू का वळिया नाही जैसा. तैसे निषिद्ध सांडूनी द्यावे का विहित आदरे घ्यावे, हे विषयाचे निनावे नेणेची जे. जे तुले आड पडे दिठी ते तुले घेची विषयासाठी, मग ती द्रव्य वाटी शिष्णोदरा. तीर्था तीर्थ हे भाष उदकी नाही असनोळख, तृषा ओळे तेची सुख वाचुनिया. तयाची परी खाद्या खाद्य न म्हणे निंदा निंद्य, तोंडा आवडे ते मेध्य ऐसाची बोधू. आणि श्री जात ती तुके त्वचेंद्रियेची ओळखे, ती विषयी सोयरिके कची बोधू. पै स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयिरे, देह संबंधून सरे जिये ज्ञानी. मृत्यूचे आघवेची अन्न आघवेची आगी इंधन, तैसे जगची आपले धन तामस ज्ञाना. ऐसेनी विश्व सकळ जेणे विषयोची मानिले केवळ, तया एक जाण फळ देह भरण. आकाश पतिता नीरा जैसा सिंधूची एक थारा, तैसे कृत्य जात उदरा लागीची बुझे. वाचुनी स्वर्गु नरकु आथी तया हेतू प्रवृत्ती निवृत्ती, इये आघविये राती जाणीवेची जे. तरी अर्जुना, जे ज्ञान विधीच्या वस्त्रांचा त्याग करून कोठेही फिरत असते, म्हणून त्या ज्ञानाला पाहण्याविषयी श्रुती त्याचा तिरस्कार करते आणि पाठमोरी होते. श्रुतींच्या अनुरोधाने वाटचाल करणाऱ्या इतर शास्त्रांनी ज्या तामस ज्ञानाला ते निंद्य आहे असा दोष देऊन म्लेंछ धर्माच्या डोंगरावर पाठवून दिले आहे, म्हणजे ज्यांना वाळीत टाकले आहे. जे ज्ञान तामस गुणरूपी पिशाचाने झपाटलेले असते आणि जे वेडे होऊन पंचविषयांच्या मध्ये सतत गुंतलेले असते. ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात नेऊन सोडलेले असते, त्याप्रमाणे ते ज्ञान विषयांच्या उपभोगाकरता नात्याची आडकाठी मानत नाही आणि कोणत्याही विषयाला निषिद्ध म्हणत नाही.
मग ते कुत्रे भुकेने व्याकुळ झाल्यामुळे वाटेल ते खाऊ लागते. त्याच्या तोंडात जे मावत नाही आणि जे खाल्ले असता तोंड पोळते, केवळ त्याचाच ते कुत्रे त्याग करते. बाकी इतर सर्व खातच राहते. उंदीर सोने चोरून नेताना ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे याचा जसा विचार करत नाही आणि अज्ञानाने बिळात ओढून नेतो, किंवा मांस भक्षण करणारा मांसाचा रंग काळा की गोरा हे पाहत नाही. रानात वणवा लागल्यावर तो जसा बरे वाईट न पाहता सर्व काही जाळतो, अथवा माशी शरीरावर बसताना ते शरीर मृत आहे की जिवंत आहे याचा विचार करत नाही. समोरच्याने ओकलेले आहे का वाढलेले आहे, अथवा ताजे आहे का सडून गेलेले आहे याचा विचार कावळ्याला नसतो. त्याचप्रमाणे शास्त्राने निषिद्ध म्हणून सांगितलेले विषय त्यागावेत आणि शास्त्राने जे विषय स्वीकारावेत म्हणून सांगितले आहेत त्यांचा आदराने स्वीकार करावा. असा कोणत्याही विषयांच्या बाबतीत जे ज्ञान विचार करत नाही, जी वस्तू दृष्टीस पडेल तिचा उपभोग घेतो, ज्या प्रकारचा विषयभोग असेल त्याप्रमाणे वाटणी करतो. तहान भागते म्हणून तो पाणी पितो, पण ते पाणी तीर्थाचे आहे की सामान्य सरोवराचे आहे हे तो पाहत नाही. चांगले अथवा वाईट हे त्याला कळत नाही. त्याप्रमाणे जे भक्ष्य अभक्ष्य निंद्य अनिंद्य याचा विचार करत नाही. आपणास जे आवडेल तेच पवित्र असा ज्याच्या मताचा निश्चय झालेला असतो. जगातील सुंदर स्त्रियांच्याकडे जो मातृदृष्टीने पाहत नाही, तिचे ठिकाणी जवळीक करण्याविषयी जो तत्पर असतो, जे आपणास द्रव्य देतील उपयोगी पडतील तेच आपले सोयरे आहेत, व देहसंबंध ज्यांच्याशी आहे ते सोयरिकीस योग्य नाहीत अशी ज्या ज्ञानाची धारणा असते. काळरूपी मृत्यूला सर्व दृश्य पदार्थ भक्ष्यस्थानीच आहेत. अग्नीला सर्व दृश्यमान वस्तू काष्ठाप्रमाणेच आहेत. त्याप्रमाणे तामस ज्ञानाला संपूर्ण जगच आपले धन असे वाटते. याप्रमाणे संपूर्ण जगत हे उपभोगासाठीच निर्माण केलेले आहे अशी ज्या ज्ञानाची समजूत झालेली आहे त्याला देहाच्या पोषणाशिवाय दुसरा पुरुषार्थच नसतो. आकाशातून पडलेल्या जलाला सागर हाच एक जसा आश्रय असतो, त्याप्रमाणे ते तामस ज्ञान फक्त पोटाकरिताच प्रयत्न करते. उदरभरणाशिवाय स्वर्ग नरकही आहेत. स्वर्गप्राप्तीला कारण अधर्मापासून निवृत्ती व धर्मप्रवृत्तीची वाढ ही होय, व नरक प्राप्तीला कारण धर्मापासून निवृत्ती व अधर्म प्रवृत्ती ही होय. याशिवाय ज्या ज्ञानास पूर्णपणे अज्ञान असते, जे देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा ढळो नेणे म्हणे पडिले नि शरीरे केले निसी आत्मा सरे मा भोगावया उरे कोण वेशे ना ईश्वरू पाहता आहे तो भोगवी जरी हे होये तरी देवची खाये विकुनिया गावींचे देवळेश्वर नियामकची होती साचार तरी देशींची डोंगर उगे कासती ऐसा विपायो देवो मानिजे तरी पाषाण मात्रची जाणीजे आणि आत्मा तव म्हणिजे देहातेची एरे पाप पुण्यादिके ते आघवेची करोनी लटिके हितमानी अग्निमुखे चरणे जे का जे चामाचे डोळे दाविती जे इंद्रिये गोडी लाविती तेची साच हे प्रतिती फुडी जपा किंबहुना ऐसी प्रथा वाढवी देखसी पार्था धुमाची वेली वृथा आकाशी जैशी कोरडा ना ओला उपयोगी आथी गेला तो वाढोनी मोडला भेंडू जैसा नाना उसाची कणसे का नपुंसके माणुसे वन लागले जैसे सांबरीचे
ना तरी बाळकाचे मन, का चोरा घरीचे धन, अथवा गळस्तन शेळीयेचे. तैसे जे वायाणे, ओसाळ दिसे जाणणे, तया ते मी म्हणे तामस ज्ञान. तेही ज्ञानय्या भाषा, बोली जे तो भाव ऐसा, जात्यंधाचा का जैसा डोळा वाडू. का बधिराचे नीट कान, अपेया नाम पान, तैसे आडनाव ज्ञान तामसात या. हे असो किती बोलावे, तरी ऐसे जे देखावे, ते ज्ञान नो हे जाणावे डोळसतम. एवती ही गुणी, भेदले यथा लक्षणी, ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ. आता या चित्री प्रकारा, ज्ञानाचे निधनुर्धरा, प्रकाशे होती गोचरा कर्तयांच्या क्रिया. म्हणून कर्म पैगा, अनुसरे तिही भागा, मोहरे जालिया ओघा तोय जैसे. तेची ज्ञानत्रय वशे, त्रिविध कर्म जे असे, तेथ सात्विक तव ऐसे परिसा आधी. तामसी लोक 3.5 हातांच्या देहाच्या तुकड्यास आत्मा असे मानतात व पाषाणाच्या प्रतिमेस ईश्वर मानतात. या पलीकडे त्यांच्या बुद्धीची धाव जात नाही. म्हणून त्या तामस ज्ञानाची अशी समजूत असते की केलेल्या कर्मासह मुद्दल आत्माच नाहीसा होतो. तेथे मग पुढील फळ भोगण्यास आत्मा कोणत्या रूपाने उरतो? आपण केलेल्या कर्मास ईश्वर हाच साक्षीभूत असून त्या कर्माची फळे भोगावयास लावतो असे म्हणावे तर सोने, चांदी वगैरे धातूंनी केलेल्या देवांच्या मूर्ती बाजारात नेऊन विकल्या असता त्याबद्दल देव आपणास शिक्षा करेल अशी भीती वाटते. गावातील प्रमुख पाषाणाच्या मूर्ती जर कर्माबद्दल शिक्षा करत नाहीत, तर ज्या मूर्ती डोंगरातील पाषाणाच्या तयार केलेल्या असतात ते डोंगर स्वस्त का बसतात? अशा प्रकारे देव मानला तर तो केवळ पाषाण रूपच जाणला पाहिजे आणि आत्मा तर देहालाच म्हणावे. इतर सर्व पाप पुण्य हे सर्व खोटे आहे असे आपल्या दुष्ट बुद्धीने समजतो आणि अग्नी प्रज्वलित झाल्यावर जसा पुढे येणाऱ्या सर्व गोष्टींचे भक्षण करतो त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगावयास मिळेल त्यावेळी तिचा भोग घेण्यातच तो आपले हित समजतो. चामड्याचे डोळे जगातील जे जे पदार्थ दाखवितात, इंद्रिये त्या विषयाची गोडी मनाला लावतात, तेच खरे आहे अशी त्या तामस ज्ञानाची निश्चितपूर्वक समजूत असते. फार काय वर्णन करावे? अर्जुना, अशा प्रकारे नास्तिकपणाची जेथे समजूत वाढलेली पाहशील ते तामस ज्ञान होय. ज्याप्रमाणे धुराची वेल आकाशात जशी व्यर्थ वाढत असते, भेंडाचे झाड वाळलेले असले किंवा बहरलेले असले तरी ते उपयोगाला येत नाही, ते जसे नुसते वाढून आपोआप मोडून पडते, अथवा ऊसास लागलेली कणसे किंवा नपुसंक माणसे अथवा निवडुंगाचे वन ही सर्व जशी निरुपयोगी असतात, अथवा लहान बालकाचे मन जसे चंचल असते, अथवा चोरून आणलेले धन उजळ माथ्याने उपयोगी पडत नाही, किंवा शेळीच्या गळ्यास असलेले स्तन जसे निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक असते, प्रमाणभूत नसते, स्वैराचारी असते त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो. तामस ज्ञान हे अज्ञान रूप असूनही ज्ञान शब्दाने बोलले जाते. कारण जन्माने आंधळा असलेल्या माणसाचा डोळा मोठा आहे असे आपण म्हणतो, किंवा बहिऱ्याचे कान मोठे आहेत हे जसे म्हणावयाचे, अथवा अंमली पदार्थांना पेय असे म्हणायचे, त्याप्रमाणे तामस ज्ञानाला ज्ञान हे आडनाव होय. असो, त्याबद्दल आणखी किती बोलावे? असे जे ज्ञान त्यास ज्ञान न म्हणता ते प्रत्यक्ष तमोगुणच आहे असे समजावे. हे श्रोत्यांतील प्रमुख असणाऱ्या अर्जुना, मुळामध्ये एकच ज्ञान असून ते 3 गुणांनी भिन्न भिन्न झाले आहे. त्यांची यथार्थ लक्षणे तुला सांगितली आहेत.
हे धनुर्धरा, या 3 प्रकारच्या ज्ञानांच्या प्रकाशाने कर्त्यांच्या क्रिया प्रकाशित होत असतात. पाणी जसे पुढे जाते, ओघाला अनुसरते, तसा त्याचा प्रवाह बनतो. त्याप्रमाणे कर्म हे ज्या ज्ञानाने प्रकाशित होईल तसे ते सात्विक, राजस किंवा तामस होत असते. तसे 3 प्रकारच्या ज्ञानांच्या योगाने 3 प्रकारची झालेली कर्मे आहेत. त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे श्रवण कर. नियतं संगरहितं रागद्वेषतकृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. जे कर्म शास्त्रविधीने नियम व कर्तेपणाचा अभिमान सोडून फलाशारहित पुरुषाने प्रीती किंवा द्वेष त्यागून केलेले असते त्याला सात्विक कर्म असे म्हणतात. तरी स्वाधिकाराचे निमार्गे आले जे मानिले आंगे पतिव्रतेचे निपरिष्वंगे प्रिया ते जैसे सावळ्या अंगा चंदन प्रमदालोचनांजन तैसे अधिकारासी मंडन नित्यपणे जे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनयासी जोडले सौरभ्य जैसे आणि अंगा जीवाची संपत्ती वेचुनी करी बाळाची पाळती परिजीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय तैसे सर्वस्वे कर्मानुष्ठी परिफळ न सुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी आणि प्रिय आलिया स्वभावे सबळ उरे वेचे ठावे नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी तरी अकरणाचे निखेदे द्वेषाते जीवी न बांधे जालियाचे निआनंदे फुजो नेणे ऐसे ऐसिया हातवटिया कर्म निफजे जे धनंजया जाण सात्विक हे तया गुण नामगा ययावरी राजसाचे लक्षण सांगिजेल साचे न करी अवधानाचे वाणे पण. तरी पतिव्रतेच्या आलिंगनाने जसा पतीला संतोष होतो त्याप्रमाणे आपल्या अधिकाराप्रमाणे वाट्यास आलेले जे कर्म जो संतोषाने करतो. सावळ्या रंगाच्या शरीरास जसे चंदन शोभून दिसते, स्त्रियांच्या नयनकमलास जसे अंजन शोभा देते, तसे जे अधिकारानुरूप नित्य आचरण केले असता भूषण आहे. सोन्याला जसा सुगंध प्राप्त व्हावा त्याप्रमाणे ते नित्य कर्म करीत असता त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली तर ते अधिकच शोभायमान होते. जशी शरीराने, जीवाने आणि संपत्तीने माता आपल्या मुलाचे रक्षण करते, परंतु मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा करत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मांचे अनुष्ठान काया वाचा मनाने करतो, परंतु फळाची इच्छा ठेवीत नाही. तर सर्व कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने करतो. प्रिय व्यक्ती आपल्या घरी आल्यावर त्याचा पाहुणचार करण्यासाठी धनधान्य किती खर्च होणार आहेत अथवा किती उरणार आहे हे जसे स्वभावतः त्याच्या लक्षात येत नाही, त्याप्रमाणे सतपुरुषाशी आत्मज्ञानाची चर्चा करताना वेळेचे भान न राहून आपले नित्य कर्म जरी राहून गेले तरी खेद निर्माण होऊन मनाला वाईट वाटू देत नाही, अथवा नित्य कर्म जर त्याच्या हातून यथाविधी झाले तर आनंदाने अभिमानही बाळगण्याचे जाणत नाही. अर्जुना, अशा हातवटीने जे कर्म उत्पन्न होते त्याला सात्विक कर्म म्हणावे. हे त्याच्या गुणावरून असलेले नाव आहे असे समज. आता राजस कर्माचे यथासांग लक्षण सांगत आहे, तरी ते श्रवण करताना एकाग्रता कमी करू नकोस. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन् तद्राजसमुदाहृतम्
परंतु अभिमानी किंवा सकाम पुरुषाकडून जे कर्म अत्यंत परिश्रमपूर्वक केले जाते त्यास राजस कर्म म्हणतात. तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा, मूर्खू जैसा. का तुळशीची या झाडा, दुरुनी न घापे सिंतोडा, द्राक्षीचे या तरी बुडा, दूधची लाविजे. तैसी नित्य नैमित्तिके, कर्मे जी आवश्यके, तयांचे विशी न शके, बैसला उठू. येरा काम्याचे नितरी नावे, देह सर्वस्व आघवे, विचिताही न मनवे बहु ऐसे. अगा देवढी वाढीला हिजे, तेथ मोल देता न धाईजे, पेरिता पुरे न म्हणजे बीज जेवी. का परिसु आलिया हाती, लोहा लागी सर्व संपत्ती, वेचिता ये उन्नती, साधकू जैसा. तैसी फळे देखोनी पुढे, काम्य कर्मे दुवाडे, करी परी ते थोकडे, केले ही मानी. तेणे फळ कामुके, यया विधी नेटके, काम्य की जे तितुके, क्रिया जात. आणि तयाही केलियाचे, तोंडी लावी दौंडीचे, कर्मी या नाव पाटाचे, वाणे सारी. तैसा भरे कर्माहंकारू, मग पिता अथवा गुरु, तेन मनी काळज्वरू, औषध जैसे. तैसे निसाहंकारे, फळाभिलाषिये नरे, की जे गा आदरे, जे जे काही. परी तेही करणे बहुवसा, वळघोनी करी सायासा, जीवनोपयोगा जैसा कोल्हाटियांचा. एका कणा लागी उंदिरू, अवघा उपसे डोंगरू, काशे वाळो देशे दरदुरू, समुद्रूढ हुळी. पै भिके परते न लाहे, तरी गारुडी सापू वाहे, काय की जे शिणूची होई, गोडू एका. हे असो परमाणूचे निलाभे, पाताळ लंघिती ओळंबे, तैसे स्वर्ग सुख लोभे, विचंबणे जे. ते काम्य कर्म सक्लेश, जाणावे येथ राजस, आता चिन्ह परिस तामसाचे. घरी आई वडिलांच्या बरोबर जो कोणत्याही व्यवहारात नीट बोलत नाही आणि अज्ञानीपणाने जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य करतो, अथवा तुळशीच्या झाडाला लांबून देखील पाण्याचा शिंतोडा घालीत नाही व द्राक्षाच्या बुडाला दररोज न चुकता दूध घालतो, त्याप्रमाणे आवश्यक असलेली नित्य नैमित्तिक कर्मे स्वतःच्या हितासाठी आवश्यक आहेत ती करण्याविषयी जो बसलेल्या जागेवरून उठत देखील नाही. एरवी काम्यकर्माच्या नावाने देह जरी झिजला अथवा धन जरी खर्च झाले तरी त्याला शेण येत नाही. अरे, 1.5 पटीने व्याजाची जेथे प्राप्ती होते त्या माणसास द्रव्य देताना सावकारास तृप्ती होत नाही. शेतामध्ये कितीही बी पेरले तरी ते पिकाच्या वाढीच्या आशेने शेतकऱ्यास पुरेसे वाटत नाही. परीस प्राप्त झाल्यावर लोखंड विकत घेण्यासाठी घरातील सर्व वस्तू विकून लोखंड घ्यावे असा विचार करताना लोभी असलेला माणूस मनातून उत्साही असतो. त्याप्रमाणे परिणामी अधिक उत्तम फळे मिळणार आहेत हे जाणून करण्यास कठीण असलेली विधियुक्त काम्य कर्मे करतो आणि एवढी काम्य कर्मे करून देखील आपण फारच थोडी केली असे तो मानतो. शास्त्रामध्ये जेवढी काम्य कर्मे सांगितलेली आहेत तेवढी यथाविधी व अट्टहासाने फळाची इच्छा ठेवणारा माणूस कर्मे करत असतो आणि केलेल्या कर्माची आपल्या मुखानेच प्रशंसा करतो. मी अमुक कर्म केले या नावाचा तो सतत उच्चार करतो. अशा रीतीने कर्मठ माणसाच्या मनात अभिमान निर्माण झाला की वडील अथवा गुरु तो मानत नाही.
ज्याप्रमाणे कालज्वराने व्याप्त झालेल्या मनुष्यास औषध लागू पडत नाही, तसा अहंकाराने युक्त होऊन फळावर नजर ठेवणाऱ्या मनुष्याकडून सर्व काही आदराने केले जाते, परंतु कोल्हाटी लोकांचे श्रम त्यांना केवळ पोट भरण्यासाठी उपयोगी पडतात. अफाट श्रम करून त्यांना दुसरे काही प्राप्त होत नाही. एका धान्याच्या कणासाठी उंदीर जसा संपूर्ण डोंगर पोखरीत असतो किंवा शेवाळ खाण्यासाठी बेडूक जसा सागर ढवळून काढतो, भिक्षेच्या पलीकडे काही प्राप्ती होत नाही तरी देखील गारुडी साप वागवीत असतो. एखाद्याला कष्टच गोड वाटत असतात, याला काय करावे? असो, हे दृष्टांत राहू देत. परमाणूच्या लाभासाठी वाळव्या जशा पाताळाचा भेद करून खाली जातात, त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या लोभाने जे सातत्याने श्रम करणे आहे ते कष्टकारक काम्य कर्म राजस कर्म होय असे जाणावे. आता तामस कर्माचे लक्षण श्रवण कर. अनुबंधं क्षयं हिंसा मनवेक्ष च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. भावी दुष्परिणाम, शारीरिक व आर्थिक नाश, प्राण्यांची पीडा आणि आपले सामर्थ्य यांकडे लक्ष न देता अज्ञानाने जे कर्म केले जाते ते तामस कर्म होय. तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम, निषेधाचे जन्म साच जेणी, जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी, रेघ काढिलिया पोटी तो यांचे जेवी, का कांजी घुसळिलिया का राखोंडी फुंकलिया, काही न दिसे गाळिलिया वाळू घाणा. ते तामस कर्म असे आहे की जे शास्त्रनिंदेचे आणि लोकनिंदेचे काळे कुळकुळीत घर आहे आणि ज्याच्या योगे निषेधाच्या जलाचे सार्थक झाले आहे. जे कर्म झाले असता त्यापासून कोणतेही फळ दृष्टीला दिसत नाही. पाण्यावर रेघ मारली असता ती निष्फळ होय, अथवा ताकावरची निवळी घुसळली असता, अथवा राखुंडी फुंकली असता, अथवा घाण्यामध्ये वाळू गाळली असता काहीच निष्पन्न झालेले दिसत नाही. नाना उपणिलिया भूस का विधिलिया आकाश, नाना मांडिलिया पाश वारयासी, हे अवघेची जैसे वांझे होऊन नासे, जे केलिया पाठी तैसे वायाची जाय. एरवी नरदेहाही एवढे धन आटनिये पडे, जे कर्म निफजविता मोडे जगाचे सुख. जैसा कमळवनी फासू काढिलिया कांटसू, आपण झिजे नाशू कमळा करी, का आपण आंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे. पतंगू जैसा सळे दीपाचे नी, तैसे सर्वस्व वाया जाओ, वरी देहाही होय घाओ. परी पुढीला आपाओ निपजवी जे जेणे, मासी आपण याते गिळवी, परी पुढीला वांती शिणवी. ते कश्मळे आठवी आचरण जे, तेही करावयोद्देशे, मज सामर्थ्य असे की नसे, हेही पुढील तैसे न पाहता करी. केवढा माझा उपाओ करिता कोण प्रस्तावो, केलियाही आओ काय येथ. ये जाणीवेची सोये अविवेकाचे निपाये, पुसोनिया होये साठोपकर्मी. आपला वसवटा जाळुनी बिसाटे जैसावनी, का स्वमर्यादा गिळोनी सिंधुठी. मग नेणे बहु थोडे न पाहे मागे पुढे,
मार्ग एक वडे करीत चाले, तैसे कृत्य सरकटित आप पर नुरवित, कर्म होय ते निश्चित तामस जाण, ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना, हे केली विवंचना उपपत्तीसी, आता ययाची कर्मा भजता, कर्माभिमानिया करता, तो जीवू ही त्रिविधता पातला असे, चतुराश्रम वशे एकू पुरुषो चतुर्धा दिसे, कर्तया त्रैविध्य दैसे कर्म भेदे, तरी तया तिहि आंतु सात्विक तव प्रस्तुतु, सांगेन दत्त चित्तू आकर्णितू. किंवा भूस्वाऱ्यावर धरणे, किंवा आकाशाचे बाणाने भेदन करणे, किंवा वाऱ्याला धरण्याकरता फासा टाकणे, हे सर्व प्रकार जसे व्यर्थ होऊन नष्ट होतात, त्याप्रमाणे ते कर्म केल्यानंतर व्यर्थच जाते. एरवी नरदेहासारखी अनमोल वस्तू प्राप्त होऊन आणि संपत्ती खर्च करून जे कर्म केले असता जगाचे सुख नष्ट होते. सरोवरातील अनेक कमळांवरून काट्याचा फास ओढीत नेला असता तो फास आपण स्वतःही झिजतो आणि कमळांचाही नाश करून टाकतो. अथवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून त्यावर झडप घालतो आणि स्वतःचा नाश करून घेऊन जगासही अंधार देतो. घरातील सर्व धन खर्च झाले तरी चालेल, तसेच स्वतःच्या देहाचा नाश झाला तरी चालेल, परंतु ज्या कर्माने दुसऱ्याला अपाय होईल असे तो कर्म करतो. माशी स्वतःला माणसाकडून गिळविते आणि गिळणाऱ्या माणसाला ओकारी आणून शिणविते. अशा वाईट कृत्याचे ते तामस कर्म स्मरण करून देते. ते देखील कर्म करण्याचे आपल्यामध्ये सामर्थ्य आहे किंवा नाही हा साधा विचार देखील न करता तो कर्म करू लागतो. माझे सामर्थ्य केवढे आहे? कर्म करीत असताना अचानकच कोणता दुर्धर प्रसंग निर्माण होईल आणि कर्म संपल्यानंतर कोणते फल प्राप्त होईल या विचाराला अविवेकाच्या पायांखाली तुडवून टाकतो आणि मी हे कर्म करणारच असा अभिमान बाळगतो. आपल्या आश्रयी आलेले जे काष्ट त्याला जाळून अग्नी जेव्हा भडकतो, स्वतःच्या मर्यादा गिळून सागर जेव्हा खवळतो, तेव्हा मग तो अग्नी जाळण्यास लहान मोठे काही जाणत नाही. सागर पसरण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. त्याप्रमाणे तामस कर्मविधी व अविधीला एकत्र करीत वाढत असते. त्याप्रमाणे योग्य अयोग्य असे कर्म रगडीत आपला देह, आपले धन आणि दुसऱ्याचा देह आणि दुसऱ्याचे धन असे समजून जे कर्म होते ते तामस कर्म आहे असे जाण. याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या भिन्नपणाने कर्म 3 प्रकारचे कसे बनते याचे दृष्टांतासहित विवेचन केले आहे. या सात्विक, राजस आणि तामस कर्माचे आचरण करीत असता त्या कर्माविषयी अभिमान ठेवणारा जो कर्ता जीव आहे तो सुद्धा 3 गुणांच्यामुळे 3 प्रकारांना प्राप्त झाला आहे. एकाच पुरुषावर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या 4 आश्रमांच्या योगे 4 अवस्था दिसत असतात. त्याप्रमाणे कर्माच्या 3 प्रकारांमुळे कर्ता 3 प्रकारचा झाला आहे. तर त्या तिहीपैकी जो सात्विक कर्ता आहे त्याचे प्रारंभी वर्णन करतो, तरी एकाग्रतेने श्रवण कर.